सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। बाबासाहेबांना आपल्याला कसं घडवलं ह्या गीतामधून ऐकून घ्या। कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले। कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले। धिक्कारून गुलामीला, धिक्कारून गुलामीला, बुद्धाकडे वळविले। धिक्कारून गुलामीला, बुद्धाकडे वळविले। कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले। 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली। बुद्धाच्या विचाराची भीमा तू भिक्षा दिली। प्रगतीच्या शिखरावरी, प्रगतीच्या शिखरावरी आम्हाला चढविले। कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले। खरोखरच अतिशय सुंदर असेल गीत आहे। त्यानंतर स्वागत केलं आहे। आपलं कर्तव्य आहे, आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या नवविचार। आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या नवविचार। तर आमचे कर्तव्य आहे करावा आपला सत्कार, करावा आपला सत्कार। आणि सिंधुताई मेश्राम, रंजना भालेकर यांना विनंती करतो की त्यानंतर स्वागत करण्यासाठी त्यानंतर मुख्य मार्गदर्शक आदरणीय विजय गोपाल तोरपकर यांचं त्यांनी सर्वांना शॉल, पुष्पगुच्छ देऊन आणि दुपट्टा देऊन त्यांचं स्वागत करावं। पण सर्वांनी जोरदार त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या पुष्पाताई बोरकर आमचे जोरदार पाहुण्यांचं टाळ्यावाजून स्वागत करायचं। पुष्प देऊन आणि दुपट्टा देऊन स्वागत करतो। ते नाही ख्याल नाही। यानंतर भारतीय बौद्ध महासभा पूर्वचे पुरुषाध्यक्ष डॉक्टर प्रमोद भालेराव यांचं स्वागत करण्याकरता मी आमचे सैनिक कैलास ढोक्यांना विनंती करतो की त्यांनी प्रमोद भालेराव साहेबांचं स्वागत करावं।
लवकर पाठवा. शहर शाखेच्या अध्यक्ष आदरणीय बौद्ध महासभा महिला शाखा प्रकल्पच्या अध्यक्षा संगीताताई बागडे यांचं स्वागत करण्याकरता मी शुभांगीताई नामटेक यांना विनंती करतो. शुभांगीताई नामटेक. नंतर भारतीय बौद्ध महासभा प्रकल्प शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान शंकरराव निगेला यांचं स्वागत करण्याकरता मी किशोर खोबराडे संरक्षण प्रमुख मंडळी भंडारे यांचं स्वागत करण्याकरता मी बाळू रामटेके. त्यानंतर केंद्रीय शिक्षिका लताताई म्हैसकर यांचं स्वागत करण्याकरता मी यांचं स्वागत करतो. या इंदिराताई घरडे करता मी केंद्रीय शिक्षिका इंदिराताई घरडे यांचं स्वागत मी संध्याकाळी सवाई केंद्रीय शिक्षिका अनिताताई कांबळे यांचं स्वागत करा. अनिताताई कांबळे यांचं स्वागत करा. आजचा सोहळा आहे खास. आजचा सोहळा आहे खास. जमलो आपण सारे पावन करण्याकरता आजच्या कार्यक्रमाचं प्रार्थना करण्याकरता आदरणीय विलास नागवेकर. जय भीम. जय भीम. जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाल भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवावंदन. तसेच राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय विधाताई यशवंतराव आंबेडकर, तसेच समता सैनिक दलाचे अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, तसेच सद्य राष्ट्रीय सल्लागार सद्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला माझा पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा पुरुष आणि महिला तथा भारतीय बौद्ध महासभा नांदगाव खंडेश्वर तालुका अंतर्गत धानुरा जो दाबा जनुना द्वारा संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत महाक्रांती दिनाच्या या मंगल पर्वावर 10 दिवसीय धम्म उपासक शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा सांगता समारोह आज आपण येथे संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष अमरावती जिल्हा पूर्व, प्रमुख मार्गदर्शक आदरणीय माननीय विजय कुमारजी चोरपगार साहेब, राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा. राज्य संघटिका भारतीय बौद्ध महासभा. तसेच या धम्मपीठावर उपस्थित असलेले गणपतराव तिळके साहेब, सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा, तसेच प्राध्यापक डॉक्टर भालराव सर या सर्वांना माझा जय भीम. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित असलेले पूज्य भदंत नागसेन यांना माझा पंचांग प्रणाम. तसेच आईनी मायाताई धांडे अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा
अध्यक्ष महिला शाखा, तसेच आयुष्यमान शांतो केंद्रीय शिक्षिका आदरणीय आई लताताई मयस्कर, निर्मलाताई भुजर, इंद्रताई धरडे, सुमित्राताई सरवटकर, मालाताई बर्डे, रमाताई सोनतिकडे, अंकताई कांबळे या सर्वांना माझा मानाचा सप्रेम जय भीम. 10 दिवसीय शिबिराचा समारोप होत असताना प्रथमच या बडनेरा नगरीमध्ये त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हे प्रशिक्षण शिबिर संपन्न झालेले आहे. बडनेरा शहर हे फार ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये प्रसिद्ध कवि नागोरावजी पाटणकर आणि मधुर कविवर्य मदन नंदेश्वर यांची ही मायभूमी आहे, जन्मभूमी आहे. या नगरीमध्ये असे हिरे कोणी जन्माला आलेले आहे. त्यांनी पूर्ण हयातभर आपल्या गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून आंबेडकर चळवळ अतिशय गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या भारतीय बौद्ध महासभा पुरुष शाखा, महिला शाखा यांनी सर्वांनी एकत्रितपणे या 10 दिवसीय शिबिरासाठी फार प्रयत्न केलेले आहेत. या 10 दिवसीय शिबिरासाठी अतिशय मोलाचे योगदान आमचा समता सैनिक दलाचा युनिट पुरुष शाखा आणि महिला शाखा त्याचे खास करून अभिनंदन केले पाहिजे. या महिला शाखेचं हार्दिक अभिनंदन करणं अत्यंत आवश्यक आहे. या शिबिराचा आयोजन करण्यामागे त्यांचा फार सिंहाचा वाटा आहे. तसेच याची खरी प्रेरणा म्हणजे आमची रविवारची वंदना. या रविवारच्या वंदनेच्या माध्यमातून आमचे आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी तोडकर सर हे आमच्या रविवारच्या वंदनेचे प्रणेते आहेत. त्यांनी आम्हा सर्वांना एकत्रित करून आम्हाला भारतीय बौद्ध महासभेविषयी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्याच माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा बडनेरा तसेच अमरावतीमध्ये प्रसार आणि प्रचार होत आहे. आमच्या सर्व टीम तसेच या कार्यक्रमामध्ये आयोजित असलेले आमचे राहुलजी संडे सर, दहाटे सर, अशोकरावजी बनसोड साहेब, तसेच राजेंद्रजी भटकर सर, आदरणीय प्राध्यापक भालेराव सर, तसेच आय मालतीताई मेश्राम, तसेच दहाटे मॅडम या सर्वांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये या सर्वांनी 10 दिवसीय शिबिर आमच्या या बडनेरा नगरीमध्ये 5 वेगवेगळ्या बुद्धविहारामध्ये संपन्न केलेला आहे. तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दाबा, भांडरा चौक आणि गरुडे या ठिकाणी सुद्धा आदरणीय मदनजी भंडारे तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर यांच्या अतिशय अथक प्रयत्नाने हा शिबिर आज संपूर्ण झालेला आहे. मला असं सांगायचं वाटतं की आमच्या कोलबाई खराब म्हणतो त्या आम्ही खातो त्या भाकरी बरं बाबासाहेबांची सही आहे. मला तुम्हाला सांगायचं वाटते की भारतीय बौद्ध महासभा ही 14 रोजी स्थापन केलेली आहे आणि 1955 तिचं रजिस्ट्रेशन झाले आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 आपण सर्वांना लाखो मुलांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. त्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. त्या सतत प्रयत्न केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मातृ संघटना आहेत त्या मातृ संघटनामध्ये काम करण्याची कुणालाही कमीपणा वाटणार नाही याची सर्वांनी खंत घेतली पाहिजे. तसेच आमचे प्रणेते आदरणीय मार्गदर्शक विजयकुमारजी चोपडकर साहेब, आमचे प्रणेते रेवाच्या वंदनाचे आदरणीय प्रकाशजी तोडकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून आमचा बडनेराचा अनुभव एक अमरावतीचा अनुभव हा संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करेल अशी मी तुम्हाला याची ग्वाही देतो आणि माझे लांबलेले प्रस्ताव संपर्क जय भीम, जय भारत, नमस्कार. भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा
सचिव म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे असे आदरणीय अरुण शेंडे सर तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे. अरुण मेश्राम सर हे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात. आम्ही आधी काय होतो आमच्यामध्ये आता या 10 दिवसानंतर कोणता बदल झाला आणि पुढे काय करणार आहोत हे आम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी सांगायचं आहे की आपलं जे शिबिर आहे हे शिबिर काही साधं सुद्धा शिबिर नव्हतं. की जो कार्यकरण भाव आहे या कार्यकरणाचा संबंध धम्मात आहे. धम्माचा आकृतीबंध धम्मात आहे. प्रज्ञाशील करुणेचा प्रबंध धम्मात आहे आणि गंधकुटीला वैचारिक सुगंध धम्मात आहे. तर या 10 दिवसात आम्ही काय शिकलो याची प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला या विहाराच्या प्रतिनिधीकडून घ्यायची आहे. तर मी या प्रतिनिधीला विनंती करेन की अगदी 2 मिनिटांमध्ये आपली प्रतिक्रिया आठवायची आहे. या मंचावरील सर्वांचे नाव न घेता फक्त आदरणीय विचार मंच म्हणून आम्ही काय होतो हे आपल्या बरोबर विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई माता भीमाई सावित्रीबाई फुले यांना मी माझं दिवार वंदन करते आणि मंचावर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी व गौतम सभेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मंडळी यांना माझा मानाचा जय भीम. बघा 10 दिवसाचं शिबिर होतं. आजचा सांगता समारोह आहे. 9 दिवस आम्हाला लताताई म्हैसकर या मॅडम आम्हाला इंग्रजी शिक्षिकावरून लाभल्या होत्या. त्या ताईंनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे शिबिरामध्ये खूप चांगलं शिकवलं. म्हणजे भगवंताचं अधिष्ठान कसं मांडायचं इथून आम्हाला त्यांनी शिकवलं. मला आधी माहित नव्हतं, तुम्हाला माहित असेल, पण मला माहित नव्हतं की अधिष्ठान पांढऱ्या कपड्यावर मांडावं आणि साधू 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 याचे 3 साधूचा अर्थ काय आहे मला याच्या आधी माहित नव्हतं. तर पहिल्या साधूचा अर्थ ऐकणे, दुसऱ्या साधूचा अर्थ ग्रहण करणे आणि तिसऱ्या साधूचा अर्थ मी जे ऐकलेलं आहे मी सर्वांना सोबत सांगेल, त्यांना समजावून सांगेल. अशा प्रकारे शिबिरामध्ये मॅडमने चांगल्या प्रकारे आम्हाला समजवलं. काळे खाली घालू नये आणि जे
माता भीमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती पूज्य बनते आणि सर्वच धर्मपीठावरील विचारवंतांना माझा मानाचा जय भीम. आमच्याकडे कैलासताई मेश्राम ह्या आम्हाला केंद्र परिवर्तन करायचे होते. ते होते अधिष्ठानाला प्रशिक्षित आहे आणि आपण प्रशिक्षित असल्याचा परिचय द्या. शांत व साफसाफ बोलत आहात म्हणून व्यक्त करण्याकरता काय आहे तुम्हाला अधिष्ठान मांडत होतो. त्या अधिष्ठानाचा आम्ही बदल घडून आणलेला आहे. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यामध्ये झालेला बदल ही आहे पॉझिटिव्ह. मला त्यांनी एवढं काही सांगितलेलं आहे. 10 दिवस त्या असल्या तरी आमची 10 म्हणजे दुसरीकडे राहत होत्या तरी माझ्याकडे बसणं होतं आणि चर्चा आमची धम्मावरच होत होती. तर त्यांनी माझी जी मानसिकता होती, मी पूर्ण निगेटिव्ह विचार करायची, माझी पूर्ण निगेटिव्ह त्यांनी जो विचार आहे तो काढून टाकलेला आहे आणि माझ्यात खूप आमूलाग्र बदल झालेला आहे. मी इथे मला बोलण्यास त्यांनीच मला संधी दिलेली आहे आणि योग्य केलेलं आहे की मी आज इथे बोलू शकत आहे. मी बोलू शकत नव्हती आणि भारतीय बौद्ध महासभेचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी मला या लायक समजलं की तुम्ही संघटन करू शकता. तर मी त्यांचे सुद्धा खूप आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम. एक आत्मविश्वास निर्माण झाला की उभं राहण्याचा ह्या एक आता खूप सकारात्मक बदल आहे. यानंतर करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच माता रमाई भीमाई आणि सर्व महान थोर पुरुषांना माझे पंचाक प्रणाम. तसेच व्यासपीठावरील उपस्थित, धम्मपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना आणि महिलांना माझा सहस्नेह जय भीम वंदन करते. 10 दिवस जे शिबिर झालं त्यामध्ये आम्हाला एकीकडे घडले लागले आणि त्याच्या आधी तर आम्ही वर्षामध्ये खूप काही सुरुवातीची करून पण जे 10 दिवशी शिबिर झालं त्याच्यामध्ये आम्हाला अंधश्रद्धेवर सांगण्यात आलेलं आहे आणि ते अंधश्रद्धेमध्ये आपण आजही गुरफटलेलो आहोत आणि त्याला घाबरू नका असे भगवान बुद्ध सांगतात. आणि आम्ही त्या परिवर्तनामध्ये कधीच घडू आणि आजही त्या शिबिरातून आपल्याला सकारात्मक असा बदल दिसतो आहे. तो बदल आपण स्वीकार केला पाहिजे. सर्वांना जय भीम. जातीय व्यवस्थेच्या विरोधात ज्या महापुरुषांनी बंडाचे निशाण फडकविले असे ज्योतिबा फुले, त्यांचे शिष्य विश्ववंदनीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समस्त भारतीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, समस्त भारतीयांची माता रमाई भीमाई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी प्रथमतः वंदन करते. धम्मपीठावरील उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक आदरणीय विजयकुमार पवार साहेब यांनाही माझा जय भीम. भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, भारतीय बौद्ध महासभा आदरणीय राज्य संघटिका महिला शाखेच्या आईनी कैलासताई मेश्राम, सरचिटणीस आदरणीय गणपतराव केडे, कोषाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रमोद भालेराव सर, पूज्य पंते भदंत नागसे, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा अमरावतीच्या मायाताई हांडे, बडनेरा शहर शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागळे, बडनेरा शहर शाखेच्या अध्यक्ष शांतारामजी गेडाम सर, नांदगाव खंडेश्वर शाखेचे आदरणीय
धर्मपद्धतीकडे सर्वांची नाव घ्यायची करणे फक्त आपल्या आदर्शाला वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम आणि येथे उपस्थित असलेले उपासक उपासिका तथा भावबांधिका यांना माझा मानवता जय भीम आणि येथे सर्व माननीय धर्मगुरू यांना माझा जय भीम. दाभाडा गावामध्ये पहिल्यांदा शिबिर घेण्यात आलं आहे. या शिबिराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका अध्यक्ष आमचे मदन भंडारे सर यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि 10 दिवसीय शिबिराला लाभलेल्या आयोनी केंद्रीय शिक्षिका आमच्या मालाताई बर्डे यांनी आम्हाला खूप अतिशय चांगल्या प्रकारे धम्मवर मार्गदर्शन केलेलं आहे. या अगोदर आम्ही जी माहिती आम्हाला मिळत होती ती माहिती त्यांनी आम्हाला समजून सांगितली. अन्नसंस्थेला सुद्धा त्यांना माहिती समजून सांगितली. मालाताई बर्डे यांनी माझ्या मनावर इतका परिणाम घडवला की मी या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची माझ्यामध्ये हिंमत वाढली. अन्न विश्वजन मी विचार करत होते, परंतु आज या शिबिराच्या माध्यमातून मला माझ्या मनावर परिणाम झाला की मी आजपासून त्या पद्धती हिरव्या वेळा हलणार नाही, भांग करणार नाही आणि काळामध्ये जे आहे ते मी सुद्धा हलणार नाही. काळा गुलामीचं प्रतीक आहे. हे गुलामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956 सालापासूनच आपण गुलामी मुक्त झालो, तरी पण आपण गुलामीच राहत आहोत. मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की मी या ठिकाणी असा त्याग करते, त्या ठिकाणी आजपासूनचा त्याग करते की मी काळामध्ये घालणार नाही, हिरड्या भांड्या सुद्धा भरणार नाही. आणि भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या नियमाने माझ्या शुद्ध मनाने मी पंचशीलाचं आचरण करेन आणि सदैव धर्माच्या कार्याला प्रयत्नशील राहील अशी मी या ठिकाणी प्रतिज्ञा करते आणि माझे 2 शब्द इथे थांबविते. सर्वांना माझा जय भीम. पालकपूर या धनवरायचे सविता या दुपारे या मोठे भागवान आणि गुरु आपल्या लाभले. सहवासाने आपल्या जीवन आपले धन्य झाले. सहवासाने आपल्या जीवन आपले धन्य झाले. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीश्वर ज्योतिराव फुले, माता रमाई, भीमाई, सावित्री या महापुरुषांना मी प्रथम श्रीवास पंचांग प्रणाम करते. तसेच धम्मपीठावरील उपस्थित आपले धर्मगुरू भंते मास्टर यांना मी श्रीवास वंदन करते. तसेच या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर्व प्रमुख अतिथी तसेच संपूर्ण केंद्रीय शिक्षिका यांना सुद्धा मी मैत्रीपूर्ण जय भीम करते. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, उपासक उपासिका यांना सुद्धा मी मैत्रीपूर्ण जय भीम करते. जय भीम. सरांनी मला 2 मिनिटं दिले, पण तर आजच्या या 10 दिवसीय धम्मशिबिराचा समारोप आपण या ठिकाणी करत आहोत. आमच्या गावामध्ये रमाताई सोनकितळे मॅडम आम्हाला मार्गदर्शिका म्हणून लाभल्या होत्या. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला विषयावर म्हणजे श्रीशरण पंचशील पासून 22 प्रतिज्ञेपर्यंत खूप चांगल्या प्रकारे माहिती त्यांनी आपल्याला दिली. तर सांगायचं तात्पर्य असं की ज्या ही जे धर्मशिबिरामध्ये झाली आणि आपले तालुकाध्यक्ष भंडारे साहेब, गोळकर साहेब, भालेकर साहेब हे जे भारतीय बौद्ध महासभेचे सभासद आहेत, कार्याध्यक्ष आहेत, गोळकर आपले शेंडे सर यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या
प्रतिज्ञा असून म्हणजे सगळ्याच प्रतिज्ञा चांगल्या आहेत, परंतु गौरी गणपती यांना मी देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही अशी जी दुसऱ्या प्रकारची आपली प्रतिज्ञा आहे. तर माझं गाव धनराज, तिथे लक्ष्मी माताचं देवस्थान आहे. तर तिथे त्या शिबिरामध्ये म्हणजे जे अंधविश्वास आहे, आमच्या गावामध्ये जो अंधविश्वास आहे तो आता म्हणजे करणारे करतील पण मी करणार नाही असं मी